समजा हे जे तू काही म्हणतेस म्हणजे तू वहिनीला आणि राजनला भेटायला येणार. आता भेटायला यायचं म्हटल्यानंतर तुला जरा वेळ लागेल. चला त्यातूनही तू फोन करून हे सांगायचं म्हटलंस तर कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तुला लागतील. पण ही गोष्ट व्हायरल करायला मला फक्त 2 ते 3 सेकंद पुरेसे. हॅलो, तुम्ही असं कसं करू शकता? अहो, प्राजूच्या वयाची तुमची नात आहे ना, प्राजूचा विचार तर करा. निदान एक स्त्री म्हणून. अगं ए भाषण थांबव. आता मी जे काही सांगते ना ते शांतपणे ऐक आणि त्याचा विचार कर. कोणाला पटो किंवा नको पटू दे, पण हे लग्न तर होणारच. हा म्हणजे मनावर दगड ठेवून तुला हे मान्य करावंच लागेल. जर काही झालं नाही तर मी काय करेन हे तुला चांगलंच माहित आहे. हॅलो, हा बंड्या, काय झालं? ऋषी भाऊ, आपण असं करायला नाही पाहिजे होतं ना हो. आपलं काहीतरी चुकतंय ना. काय झालंय बंड्या? हो, आबा गेल्याची बातमी कमळीला न सांगून आपण लय मोठी चूक करालोय असं वाटायलंय बघा. हो, तिला घरची लय आठवणी आल्या. कवापासून रडत बसल्या बिचारी. तिला लय वाईट वाटायला लागलंय. आपण तिला सगळं खरं खरं सांगून टाकूया का? नाही बंड्या, आत्ता तिला नको सांगायला. हो, असं कसं ऋषी भाऊ? कधी ना कधी तिला सगळं खरं कळणार आहे ना. बरोबर आहे, पण आत्ता ती वेळ नाहीये बंड्या. आणि आपण ही सगळी गोष्ट का लपवली आहे माहिती आहे ना तुला? बरं आपलं सोड, तिच्या आईने सुद्धा तुला ही गोष्ट लपवायलाच सांगितली ना. अहो ऋषी भाऊ, सगळं खरं आहे, पण कमळीची अशा अवस्था नाही बघवतो मला. लहानपणापासून तिला हसत बघत आलोय. तिला असं उदास नाही बघवत. ऋषी भाऊ, तिला मला कायम हसताना बघायचं आहे. तुला तिला हसताना बघायचं ना, मग ते माझ्यावर सोड. ती उद्या तुला हसतानाच दिसेल, अगदी पहिल्यासारखी. खरंच? 100%. चला ठेवतो आता फोन. चल ठेवतो. आई ये ना. काय झालं, तू टेन्शन मध्ये दिसतेस? ऋषीला त्या व्हिडिओबद्दल सांगूनच टाकते. कदाचित ह्या प्रॉब्लेममधून बाहेर पडायला हाच काहीतरी मदत करेल. गेले काही दिवस मी आईशी ज्या प्रकारे वागलो, मे बी त्याच गोष्टीचं तिला वाईट वाटलं असेल. आई, आय नो गेले काही दिवस मी खूप चिडचिड करतोय, तुझ्याशी आवाज चढवून बोलतोय. तू त्या रिधिमाला फोन करायला सांगितलेलास, मी तोही केला नाही. आई, तुझ्या अगेन्स्ट जाऊन मला आनंद नाही मिळत ग. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, घरातल्या सगळ्यांवरतीच. इट इज जस्ट दॅट मला थोडा वेळ हवा आहे. अँड ट्रस्ट मी सगळं सॉर्ट आउट कर. तुला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही आहे. काही चुकीचं पाऊल नाही उचलणार, तुझी शपथ. आता याला कसं सांगू, याच्याशी कसं बोलू की त्या कामिनीने तुझं लग्न अनिकाशी व्हावं म्हणून मला ब्लॅकमेल केलंय. काय झालंय आई? तुला काही बोलायचं होतं का? आणि तू माफ केलंस ना मला? मी तुझ्यावर नाही रागवले रे. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. ते ऋषी, मी फक्त तुला बघायला आले होते. आराम करा. ठीक आहे.
आई सहज आली होती. तिच्याकडे बघून तरी मला वाटत होतं की तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. जर कमळीच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा आहे तर मला काय करायला हवं? असं काय करू मी की ती खुश होईल? मावशी, थँक्यू. काय झालं, खोकताय तुम्ही? बरं वाटत नाहीये का? नाही हो, आज सकाळपासून जरा खोकला लागलाय. पण डॉक्टरांकडे जाऊयात का? नाही नाही, डॉक्टर नको. मी काढा घेतलाय, वाटेल बरं. वाटलं तर सांगा मला. ऋषी दादा, काय झालं? असं तोंड पाडून का बसलायचं? नाही, काही नाही. सांगण्यासारखं काही नसेल तर राहू द्या, येतो. मैत्रीण आहे माझी, खूप कष्टाळू आहे, जिद्दी आहे, अभ्यासात हुशार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती एक फायटर आहे. काय? फायटर? आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यांच्याशी लढण्यासाठी ती तयार असते, म्हणून फायटर. बर, मग? तिला तिच्या घरच्यांची आठवण येते. गेले बरेच महिने ती तिच्या घरच्यांपासून लांब आहे. शिक्षणासाठी इथे शहरात आली आहे. गेल्या बऱ्याच दिवसात तिने त्यांचा साधा आवाज सुद्धा ऐकला नाहीये फोनवर. त्यामुळे मिस करते त्यांना आणि अर्थात त्यांनाही आठवण येतच असेल तिची. खरंय हो, घरच्यांपासून लांब असलं ना की असं होणारच. दादा, तुम्ही असं का नाही करत? तिच्या घरच्यांची तिच्यासोबत भेट घडवून आणा, मग झालं. तेच तर नाही करू शकत. आहेत काही कारण ज्यामुळे तिला नाही घरी जाता येते आता. म्हणजे मीच काही गोष्टी तिला सांगितल्या नाहीयेत. ज्या तिला सांगितल्या तर ती तिचं शिक्षण, स्वप्न सगळं सोडून निघून जाईल गावाला, आणि ते मला व्हायला नको. एक बोलू? तुम्ही तिचं आणि माझं बोलणं करून द्या. तुम्ही? त्या मुलीची काय अवस्था असेल ना, मी समजू शकतोय. मला कळतंय. तुम्ही लावा फोन, लावा. आता मला बी त्या मुली संग लय बोलावं वाटायला. लावा. बरं.